सर्वात प्राचीन व श्रीमंत असणारे पद्मनाभ स्वामी मंदिर हे तेवढेच रहस्यमय मंदिर देखील आहे. भारताच्या केरळ राज्यातील तिरुअनंतपुरममधील पद्मनाभ स्वामी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक मंदिर आहे. हे मंदिर श्री हरिविष्णूंच्या प्रमुख 108 मंदिरांपैकी एक आहे. पद्मनाभ स्वामी मंदिराच्या पौराणिक इतिहासाबद्दल एक कथा प्रचलित आहे. ऋषी बिल्वमंगलम हे श्री विष्णूंचे खूप मोठे भक्त होते. ते दररोज शाळीग्राम खडकाची पूजा करत असत. श्री विष्णूंचे दर्शन व्हावे म्हणून रोज ते तपश्चर्या करायचे. परंतु तपश्चर्या करताना दररोज एक लहान मुलगा त्यांना त्रास देत असे. एक दिवस बिल्वमंगलम त्या लहान मुलावर खूप चिडले. त्यांनी त्या लहान मुलाला पकडून ठेवले. त्यावर तो लहान मुलगा बिल्वमंगलम यांना म्हणाला, ज्यांच्या दर्शनासाठी तुम्ही दररोज तपश्चर्या करता तो मीच आहे, आणि जर तुम्हाला माझे दर्शन करायचे असेल तर आनंदकुंड नावाच्या जंगलामध्ये माझा शोध घ्या. असे बोलून तो मुलगा तेथून नाहीसा झाला. त्या मुलाच्या सांगण्यावरून बिल्वमंगलम आनंदकुंड नावाच्या जंगलामध्ये येऊन पोहोचतात आणि त्या ठिकाणी श्री विष्णूंना शोधू लागतात. विष्णूंना शोधत असताना बिल्वमंगलम मोहाच्या झाडाखाली येऊन थांबतात. तेवढ्यात ते मोहाचे झाड अर्ध्या खोडापासून उन्मळून खाली पडते. ऋषी बिल्वमंगलम जेव्हा ते झाड पाहतात तेव्हा त्यांना साक्षात श्री हरिविष्णूंचे दर्शन होते. श्री विष्णूंचे ते रूप इतके विशाल होते की बिल्वमंगलमना दूरपर्यंत सगळीकडे श्री विष्णूंची सावलीच दिसत होती. तेव्हा बिल्वमंगलमने श्री विष्णूंना लहान रूप धारण करून त्या ठिकाणी राहण्याची प्रार्थना केली. त्यामुळे मंदिरातील श्री हरिविष्णूंची पहिली मूर्ती ही मोहाच्या झाडापासून तयार केलेली लाकडी स्वरूपातील होती. या मंदिराचा जीर्णोद्धार हा 16व्या शतकात त्रावणकोरचा राजा तिरुमल मार्तंड वर्मा याने केला होता. असे म्हणतात की राजा मार्तंड यांनी मंदिरातील पद्मनाभ स्वामींची लाकडी मूर्ती बदलून शालिग्राम खडकापासून बनवलेल्या भव्य विष्णूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात केली. राजा मार्तंड वर्मा यांनी सर्व संपत्ती मंदिराला दान केली होती. या मंदिराचे बांधकाम हे द्रविडी, केरळी, पांडियन, चेरा अशा विविध शैली वापरून केले आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच मंदिराचे गोपुरम हे 100 फूट उंच असून त्यावर 7 मजले आहेत. मंदिराच्या आवारात 5 पांडवांच्या विशाल मूर्ती मंदिराकडे तोंड करून स्थापन केल्या आहेत. या मंदिरात केवळ हिंदू व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. मंदिरात प्रवेश करताना पुरुषांसाठी धोतर आणि स्त्रियांसाठी साडी हा पारंपरिक पोशाख परिधान करावा लागतो. या मंदिराची संपत्ती सुमारे 1,19,000 कोटी किमतीची संपत्ती आहे. म्हणून हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर असण्याबरोबरच हे तेवढेच रहस्यमय देखील आहे. या मंदिराच्या तळघरामध्ये 6 दरवाजे आहेत. या दरवाजांना लॉकर ABCDEF अशी नावे दिली आहेत. मंदिराचे 5 दरवाजे सरकारने 2011 साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाखाली खोलले. या 5 दरवाजातून सोने, चांदी, हिरे, मोती, मौल्यवान रत्ने अशी अमाप संपत्ती प्राप्त झाली. त्यावेळी प्राप्त झालेल्या संपत्तीची किंमत सुमारे 1,19,000 कोटी एवढी होती. परंतु 6वा दरवाजा उघडण्यात सरकारला यश आले नाही. 6वा दरवाजा खूपच रहस्यमय आहे. हा दरवाजा पूर्णपणे धातूचा असून त्याला उघडण्यासाठी कोणतीही माहिती नाही किंवा त्या दरवाजाला कुठेही कडी, टाळा असं काहीही नाही. या दरवाजावर 2 नागांचे शिल्प आहेत. हा दरवाजा नागबंधन मंत्राने बंद केला आहे असे म्हटले जातात. या दरवाजातील संपत्तीचे रक्षण नाग करत आहेत. या दरवाजाच्या आतून समुद्राच्या पाण्याचा आवाज ऐकू येतो. जो व्यक्ती श्री हरिविष्णूंचा परमभक्त असेल व ज्याला गरुड मंत्राचे स्पष्ट उच्चारण व योग्य ज्ञान असेल तोच व्यक्ती गरुड मंत्राने या दरवाजाला उघडू शकतो असे तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर हा दरवाजा उघडल्यानंतर मोठी आपत्ती येऊ शकते असे देखील तेथील स्थानिक लोक म्हणतात. या मंदिरात शेष नागांवरील श्री विष्णूंची भव्य मूर्ती विश्राम मुद्रेत पाहायला मिळते. ही भव्य मूर्ती शालिग्राम खडकापासून बनवली गेली आहे. ही मूर्ती इतकी विशाल आहे की भाविक 3 दरवाजांद्वारे या मूर्तीचे दर्शन घेतात. पहिल्या दरवाजातून विष्णूंच्या डोक्याचा भाग दिसतो, तर दुसऱ्या दरवाजातून विष्णूंच्या नाभीतून कमल उमलताना दिसते, तर तिसऱ्या दरवाजातून विष्णूंच्या पायाकडील भाग दिसतो. मंदिरात श्री हरिविष्णूंच्या मूर्ती व्यतिरिक्त विष्णूचे वाहन गरुड, मार्कंडेय मुनी, भृगु मुनी, नारद मुनी, सप्तर्षी ऋषी यांच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात. जगातील या रहस्यमय मंदिराला लाईक आणि शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.